नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. आज आपण सोया चंक्सपासून रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे पाऊण वाटी सोया चंक्स घेतले आहेत. आता आपल्याला हे सोया चंक्स स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर थोडेसे बॉईल करून घ्यायचे आहेत. आता मी हे सोया चंक्स 1 ते 2 वेळा धुवून घेते. आता मी हे 2 वेळा सोया चंक्स धुवून घेतले आहेत. आता आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये हे सोया चंक्स घ्यायचे. आता फक्त हे गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे मी सोया चंक्स गरम व्हायला ठेवले आहेत. एवढेच आपल्याला गरम करायचे आहे, त्याच्यापेक्षा जास्त गरम करून नाही घ्यायचे. आता मी गरम केलेले सोया चंक्स थोडेसे थंड व्हायला द्यायचे आहेत. आता हे थोडे थंड झाले आहेत. हाताला एवढे चटके लागत नाहीत. मी ह्याच्यात असं पाणी काढून घेते. पूर्ण ह्याच्यातून पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. असंच मी सर्व सोयाबीनमधून पाणी काढून घेते. पूर्ण मी पाणी काढून घेतलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक नाही करायचं आहे, थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं. इथे मी जाडसर असं वाटून घेतलं आहे. आता मी हे सोया चंक्स जे आपण बारीक वाटून घेतले आहेत ते याच्या बाउलमध्ये घेते मी. तर मी कांदा घेतला आहे. कांदा असा थोडासा जाडसर मोठाच घेतला आहे, बारीक एकदम बारीक चिरला नाही आहे. अशा प्रकारे चिरून घ्यायचा आहे. तर मिरची घेतली आहे बारीक चिरलेली, 1 मिरची बारीक चिरून घेतली आहे. लाल मसाला घ्यायचा आहे. लाल मसाला आपल्या आवडीनुसार घ्यायचं, जसं तिखट लागेल तसं. हळद घ्यायची आहे. धना पावडर घ्यायची आहे. चाट मसाला घेतला आहे. आलं लसूणची पेस्ट घेतली आहे. अर्धी वाटी. बेसन लागेल तसं घ्यायचं. मी आधी अर्धी वाटीच घेतली आहे. कॉर्नफ्लॉवर घेतला आहे 2 ते 3 चमचे. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपली कोथिंबीर घालायची राहिली, मी कोथिंबीर घालते. इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. पाणी याच्यामध्ये लागलं तरच घालायचं आहे, नाही घातलं तरी चालेल. याच्यामध्येच आपल्याला हे पीठ वगैरे सर्व भिजवून घ्यायचं आहे. पाण्याची गरज लागणार नाही असं वाटतं आहे. मीठ घातलं नव्हतं, मीठ घालते. आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं. आता मी हे सर्व सारण चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता 5 मिनिटं आपण ठेवून देऊ आणि नंतर फ्राय करायला घेऊ. इथे मी कढई गरम व्हायला ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आपल्याला. तेल गरम झालं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत. एका साईडने थोडेसे फ्राय व्हायला द्यायचे, नंतर मग पलटी करायची आहे. आता आपण पलटी करू.
गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. आजपर्यंत आपले हे पकोडे फ्राय झाले पाहिजेत. त्यासाठी सर्व बाजूने एकसारखेच फ्राय करून घ्यायचे आहेत हे. आता आपले हे पकोडे झाले आहेत. मस्त असा सुंदर कलर आला आहे आणि खरपूस असे दिसत आहे ते बघा. तर मी हे काढून घेते. तर दुसऱ्या राऊंडची मी टाकते आहे. आता मी हे सुद्धा पलटी करते. आता हे सुद्धा आपले पकोडे झाले आहेत. मी काढून घेते आणि बाकीचे उरले ते मी असेच फ्राय करून घेणार आहे. मस्त असे खरपूस पकोडे आपले तयार. आता आपले हे सर्व सोयाबीनचे पकोडे फ्राय करून झाले आहेत. मस्त खमंग, कुरकुरीत, टेस्टी आणि हेल्दी असे आपले हे सोयाबीनचे पकोडे फ्राय करून झाले आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.